आमचे शेतकरी यासाठी फार एकदम कोणते औषध मारायला तयार आहे आणि काही पण करायला तयार आहे, पण असे ठोकपणे एखादी कंपनी सांगत नाही काय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपण अकोले तालुक्यातील टोमॅटोच्या बाबतीत अग्रेसर गाव उंच खडक बुद्रुक मध्ये तर आज आपण इथं प्लॉटवर आलो होतो. तर आपल्याला आज श्रीरामपूरवरून जसं त्यांना कळालंय अकोले तालुक्यात उंच खडक बुद्रुक मध्ये टोमॅटोची शेती थोडी जास्त होते, तर धावती भेट देण्यासाठी आपल्याला आले आहेत. त्यांच्या कंपनीचं नाव जाणून घेऊ आपण. मी रोटा मायक्रो केमिकल मधून आलोय. तर आपले शेतीवरचे सगळे औषध येतात. आता सध्या हे टोमॅटो प्लॉटवर आल्यामुळं आता या सध्याच्या स्टेजला तुम्ही आपल्या कंपनीचा एक मॉलिक्यूल आहे योदेव, त्याच्यात झिंक आणि बोरॉन आहेच, पण एक ऍडज्युएंट घटक आहे. तर ते तुम्ही फ्लावरिंग स्टेजला किंवा फुलगळीच्या टायमाला असे त्याचे 3 स्प्रे रेकमेंड केले कंपनीने. तर प्लॉट सुरुवात झाल्यानंतर 1-1.5 महिन्याच्या आसपास जेव्हा फुलाला सुरुवात होते तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता. तर आपल्याला जेव्हा कळालं उंच खडक बुद्रुक मध्ये जास्त टोमॅटो तुम्हाला कधी समजलं? जेव्हा अकोल्यात आल्यावर जेव्हा मी कृषी सेवा केंद्रांना भेट दिली, तिथं विचारलं टोमॅटोचे लागवडी प्लॉट कुठे जास्त असतात, तर त्यांनी ते सांगितले अकोला तालुक्यात उंच खडक बुद्रुक मध्ये जास्त असतात. हो. तर तुम्ही आता कुठून आले? मी श्रीरामपूरहून आलो. श्रीरामपूरहून डायरेक्ट इथे भेट देण्यासाठी आले? हो. तर आपली ही कंपनी जे शेतकऱ्यांना, आता अशा भरपूर कंपन्या आमच्या गावामध्ये येतात, ते म्हणतात सगळ्यांचं म्हणणं असंच आहे का आम्ही टोमॅटोची ग्रोथ वाढवतो, आम्ही हिरवापणा आणतो, आमचं औषध फुलकळीवर काम करतं जास्त, पण हे ऑलरेडी झाड हे करतच असतं, काय काय औषधं करतात. पण असं आता आमच्याकडे एक रोग आलेला आहे, समजा आता असं वाटतंय का झाडांच्या वाट्यावर राहिल्यात, म्हणजे झाड असे पानं असे सुकून जाऊ राहिले, त्याच्यावर असं कोणी अशी एखादी कंपनी ठोसपणे सांगत नाही का हे आमचं काम आहे 100% वाट्यांचं सरळ करू शकतं, असं एखादी कंपनी सांगत नाही. आणि आमचे शेतकरी यासाठी फार एकदम कोणते औषध मारायला तयार आहे आणि काही पण करायला तयार आहे, पण असे ठोकपणे एखादी कंपनी सांगत नाही काय. हे बघू शकता मित्रांनो, बघा हे अशा वाट्या होईल काही झाडांच्या, हे झाडांच्या अशा वाट्या होईल, हे सांगू शकत नाही काही कंपन्या ठोसपणे का हे काम आमचं औषध आहे, हे डायरेक्ट ठोस ह्या वाट्यानं काम करत. काय काय आता कंपन्या, आता तुमचं आहे, आता ह्या आपल्या प्रोडक्ट मध्ये कोणकोणते घटक आहे? आता म्हटलं ना, झिंक बोरॉन एक आणि ऍडज्युएंट घटक आहे, ते तुम्ही वापरू शकता. ते तुमचा प्लॉट हिरवा ठेवतच, पण आळी मारण्यात सुद्धा मदत करतात. हे किती दिवसानंतर आपला प्लॉटवर औषध मारलं पाहिजे? तुमचं फुलाला सुरुवात जेव्हा होती तेव्हा तुम्ही पहिला स्प्रे घेऊ शकता. किती स्प्रे मारले पाहिजे तुमचे शेवटपर्यंत? तसे त्यांनी कंपनीने 3 स्प्रे रेकमेंड केले, मग 3 स्प्रे घ्यायचे कंपनीच्या रेकमेंडेशन नुसार. किती दिवसांनी घेतले पाहिजे? पहिला स्प्रे तुम्ही घेतल्यानंतर दुसरा स्प्रे जवळजवळ 1-3 आठवड्यां किंवा 15 ते 21 दिवसाच्या पिरियड मध्ये घ्यायचा असतो, आणि तिसरा स्प्रे शेवट असतो जेव्हा आपला जे फळ राहतात त्याच्या जे स्टार्टिंगचा जे स्टेज असते प्री फ्रुटिंग स्टेज, त्या दरम्यान तुम्ही घेऊ शकता. आपण यांच्याकडून यांच्या प्रॉडक्टची आपण थोडीशी माहिती घेतलेली आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अभि फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय जवान जय किसान.